हे फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर तनिकचा बड्डे ॲज यू नो. सो बघा, मी चिकन बनवलेलं आहे. मस्त 20 ते 25 चपात्या आहेत आणि भात. आणि दाखवते तुम्हाला बड्डे बॉय, त्याचं डेकोरेशन. गणेश हां, हे बघा माझे पप्पा. बड्डे बॉय, से हाय. हाय, ये देखो बलून. बलून. हॅलो. हे बघा मस्त. हे बघा माझे पप्पा. से हाय. व्हिडिओ. ओके. सो आत्ताशी किती 7:25 झाले. 7:30पर्यंत 35पर्यंत येतील मुलं. ओ माय गॉड, हे बघा. अरे थांब, वेळ आहे अजून. आता मुलं यायला सुरुवात झालेली आहे. तर फायनली सगळी मुली आली आहेत आणि बघा आमच्या सोफ्या ही लहान मुलांची VIP लॉज तयार झाली आहे. सगळे किती क्यूट आणि भारी दिसत आहेत. आता केक कापायला अजून काही मित्र यायचे बाकी होते. मग आम्ही विचार केला तोपर्यंत मुलं कंटाळू नयेत म्हणून एक मस्त आणि छोटासा गेम घेऊया. आम्ही मुलांना असं 2-2च्या जोडीमध्ये समोरासमोर उभं केलं आणि मध्ये ठेवलं चॉकलेट. बेसिकली गेम इझी आहे. हेड, शोल्डर, नीज अँड चॉकलेट. म्हणजे जेव्हा मी चॉकलेट म्हणेल तेव्हा मुलांनी पटकन चॉकलेट उचलायचे आहे. नीज, शोल्डर, हेड, नीज, शोल्डर, हेड, शोल्डर, हेड, शोल्डर, नीज, हेड, चॉकलेट. फ्रेंड्स, चॉकलेट गेम झाल्यावर आम्ही मोठ्या मुलांसाठी दुसरा गेम स्टार्ट केला आणि तो होता कप पिरामिड गेम. पण यात एक मस्त ट्विस्ट होता. मुलांना कपाचा पिरामिड तर बनवायचाच होता, पण सोबतीने एक बलून हवेत उडवायचा होता. फुगा खाली पडता कामा नये आणि पिरामिड पण पूर्ण झाला पाहिजे. बापरे, हा गेम बघताना जी काही मजा येत होती ना, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. हा गेम बघून सगळेच मुलं एवढे एक्सायटेड झाले ना की विचारूच नका. लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत प्रत्येकाला हा गेम ट्राय करायचा होता. मग काय, एक गेम संपला की लगेच सगळे एकामागून एक गेम खेळायला मैदानात उतरले. कुणाचा फुगा दूर उडून जात होता तर कोणाचा पिरामिड ऐनवेळी कोसळत होता. हॉलमध्ये मुलांचा इतका जल्लोष आणि गोंधळ सुरू होता की घरात एकदम भारी वातावरण झालं होतं. खूप मजा आली. हा गेम वरून जितका सोपा दिसतोय ना फ्रेंड्स, करायला तितकाच अवघड आहे. कारण एकाच वेळी फुग्याकडे पण लक्ष ठेवायचे आणि हाताने एक कप पण रचायचे. बघा मुलांची एकाग्रता म्हणजे फोकस कशी चेक होते. एका हाताने फुगा हवेत उडवायचा आणि दुसऱ्या हाताने पिरामिड बनवायचा, म्हणजे खायची गोष्ट नाही. हॉलमध्ये एवढा गलका सुरू होता की मुलांना स्वतःचा फुगा कुठे जातोय हेच कळत नव्हतं. खूप धमाल चालली होती. पण शेवटी वेळेकडे बघून आम्ही गेम स्टॉप केला, कारण सगळे जण मुख्य गोष्टीची वाट पाहत होते. आम्ही सगळ्या मुलांना केकच्या टेबलजवळ एकत्र आणलं. केकवर मस्तपैकी मेणबत्त्या लावल्या आणि आमचा बर्थडे बॉय केक कापायला एकदम रेडी झाला. अँड देन फायनली सगळ्यांनी एकत्र मिळून सुंदर गाणं म्हटलं. हॅपी बर्थडे टू यू म्हणत तनिक्षने मस्त केक कट केला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे डिअर तले, हॅपी बर्थडे टू यू. दीदी का ले एक बार इसको तनिक्स को खिलाओ ना, वीडियो निकाल. केक कापून झाल्यावर आता वेळ आली होती पार्टीच्या सगळ्यात आवडत्या भागाची, म्हणजेच रिटर्न गिफ्टची. मुलांसाठी मी काहीतरी वेगळं आणि युनिक द्यायचं ठरवलं होतं. मी ऑनलाईन मस्त रबरचे पॅकेट्स मागवले होते, ज्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स खूप क्यूट शेप्स होते. मुलांना हे रिटर्न गिफ्ट्स एवढे आवडले की सगळेजण आपापले रबर घेऊन खूप खुश झाले.
अँड देन फायनली काय, सगळ्यांनी मस्त केक आणि गरम गरम समोसेचा आस्वाद घेतला.